सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर तालुका भुसावळ तालुक्यातील दीपनगर कामगार वसाहतमध्ये दिवसाढवळ्या सर्रासपणे अवैध गौण खनिज चोरी केली जात आहे। वृत्त असं की दीपनगर परिसरातील वीज निर्मिती केंद्राच्या राम मंदिर येथील मागच्या बाजूस दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या नवीन प्रोजेक्टचे बांधण्यात आलेल्या क्वार्टरच्या खोदकामातून निघालेला मोठा मुरुम साठा साठवलेला होता। मात्र हा संबंधित ठेकेदार शासनाने दिलेल्या रॉयल्टीचा मुरुम न आणता थेट दीपनगर निर्मिती केंद्राच्या डोळ्यात धुळीफेक करून दीपनगर शासनाचा पडलेला महसूल विभागाची रॉयल्टी न भरता थेट राम मंदिरापासूनच पडलेला मुरुमाची सर्रासपणे अवैध गौण खनिज चोरी या संबंधित ठेकेदाराकडून केली जात आहे। यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। या संदर्भात सिव्हिल मेंटेनन्सचे भगत साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे व संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। यामुळे मुख्य अभियंता यांनी दखल घेऊन ही चौकशी करून अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी नागरिकांमधून होते। विशेष म्हणजे हाच मुरुम साठा दीपनगर निर्मिती केंद्राच्या 210 गेटमधून ट्रॅक्टरद्वारे आत नेला जातो, मात्र गेटवरती सुरक्षा विभागाकडून कुठलीही चौकशी केली जात नाही। दीपनगरच्या ठेकेदारांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये काय साठे लोटे हे उघडकीस येणे महत्त्वाचे आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ।